खाड्या बुजवून विकास नव्हे, पर्यावरणाचा खून, काँग्रेसचा घणाघात. कोस्टल रोडच्या नावाखाली खाडी, कांदळवने गिळंकृत, काँग्रेसचा संताप. दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. ठाण्यातील पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या खाडी किनारे, कांदळवने आणि पाणथळ जागांवर सुरू असलेल्या बेकायदेशीर भरावांविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. साकेत ते आनंद नगर कोस्टल रोडच्या नावाखाली पर्यावरणाची खुलेआम हत्या सुरू असून प्रशासन मात्र प्रेक्षक बनल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला आहे. खाडी परिसरातील कांदळवने ही नैसर्गिक कवचकुंडले मानली जातात. पूर नियंत्रण, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मात्र या नैसर्गिक संपत्तीवर दिवसाढवळ्या राडारोडा, कचरा आणि गाळ टाकून भराव करण्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे याबाबत वारंवार तक्रारी आणि पुरावे देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कडक कारवाई होत नसल्याचे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होत आहे. राहुल पिंगळे यांनी म्हटले आहे की साकेत, बाळकुम, कोलशेत, ढोकाळी, वाघबीळ, कासरवली आणि आनंदनगर परिसरातील पाणथळ जागा नष्ट झाल्यास त्याचा थेट परिणाम पूरस्थितीवर होणार आहे. नैसर्गिक जलसाठे आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जागा बुजवल्यामुळे भविष्यात हजारो नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो. बाहेरचा गेट होता, टेम्पो आतमध्ये घेतला, गेटला लॉक मारलं, हा खाडीला असा उभा केला. डेब्रिज आणि याची भरणी आता चालू आहे. लाईव्ह मध्ये आता आम्ही त्यांना पकडलं आणि हे संतोष शेटने आम्हाला सांगितलेलं आहे. हा टेम्पोचा नंबर आहे. किती दिवसापासून टाकता इथे? हा, अरे खाडीमध्ये भरणी करायला बंदी आहे इकडे. इथे मँग्रोव्ह आहे. हम लोग को सामने हमारे दिखा है इधर सामने तो हम लोग आए. हे बघा, दिवस आहे. दाखव. म्हणजे गेट लावलंय, गेटवरती माणूस बसवलाय, आतमध्ये टेम्पो आला की गेट बंद करायचा आणि अशा प्रकारची भरणी अख्खं हे सगळं भरलेलं आहे. डम्पिंग म्हणजे प्रशासनाचं काहीच लक्ष नाही याच्याकडे. महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. घनकचरा विभाग, हा कचरा कुठे टाकला जातोय, कुठे फेकला जातोय, नाले सफाईतला गाळ मँग्रोव्ह वरती टाकला जातोय. इथं खुलेआम भरणी, हे डम्पिंगच उघडलं इकडे. खाडीच्या बाजूला खाडी बुजवायला घेतली आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने चाललेले. जर कारवाई होत नाहीत तर महापालिका हद्दीतला भाग आहे. हे बघा, ही 2 जण आणि हा टेम्पो कुठे उभा केलाय बघा. ही मागची खाडी दाखवा. ही समोर खाडी, खाडीमधली भरणी, हा टेम्पो. प्रशासन आता तरी कारवाई करणार आहे का झोपेचं सोंग घेणार आहे या ठिकाणी?